ठाण्यातील कोपरी परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव, चिकन मटणाची दुकाने बंद करण्याचे आदेश। ठाण्यातील कोपरी परिसरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली। कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता। कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झालाय। त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले। ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं खळबळ उडाली होती। या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं पावलं उचललेत। दरम्यान बर्ड फ्लू आजारानं कोपरी परिसरातही शिरकाव केल्यानं मांसाहार खाणाऱ्या खवय्यांची अडचण झाली आहे। कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता। कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी करण्यात आली आहे। शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं मनपाला पाठवलंय। तर बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या। त्यानुसार यावर उपाययोजना आखण्यात आल्या। यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आलाय। तसेच पुरेसा औषध साठा, डॉक्टरांसह इतर पथकं देखील सज्ज झालेत। रुग्णालयात एकूण 19 बेड सज्ज ठेवण्यात आले। त्यातील 15 साधे तर 4 ICUचे बेड आहेत। तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांचेही पथक तयार ठेवण्यात आलंय। पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एव्हियन इन्फ्लुएन्झा कंट्रोल मार्गदर्शन तत्त्वे जाहीर करण्यात आले। पॉझिटिव्ह सापडलेल्या पक्ष्यांच्या ठिकाणापासून 1 किलोमीटर क्षेत्रात सर्व चिकन व अंडी विक्री दुकानं जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आले। तसेच मांस विक्रेते करणाऱ्यांना स्वच्छता बाळगण्याबाबत आदेशही देण्यात आले।